बघू शकता आपण पक्षी बसलेला आहे, बाजूला चिमणा बसलेला आहे, चिमणीसुद्धा आतमध्ये आहे। अशा पद्धतीने आपण हे घरटं बनवलेलं आहे। हे घरटं एकदम सोपं आहे, तुम्हीसुद्धा करू शकता। हे बघा जवळूनसुद्धा चिमणा उठत नाही, कारण की ते आहे ना जसं मांसाळलेला झालेला आहे। याला काय करायचं आहे, हे कलरचे जे बकेट असते 5 लिटरचं, 5 लिटरचं बकेट घ्यायचं आणि 5 लिटरच्या बकेटला आपण साईडला आपण एक होल घ्यायचा, जवळ 2 इंची म्हणजे 63 mm 2 इंची पाईपाचं होल असतं, तसं होल करायचं। गरम चाकूनंसुद्धा कापू शकतात। आणि खालच्या बाजूला आपण एक होल केलेलं आहे, त्यातून एक काठी ओवलेली आहे, म्हणजे पक्ष्याला बसायला। मागच्या बाजूला पण पुढच्या बाजूला, मागच्या बाजूला सहसा बसत नाही, पण बॅलन्ससाठी ते आपल्याला लांब ठेवणी काठी गरजेची। बघा हा चिमणावरती बसलेला आहे आपण, म्हणून ते हे घेतलेलं आहे। बघा हे झाडाच्या वरती लावलेलं आहे, आणि बघा हे जे आहे ना हे ताट टांगलेलं आहे, दोरीनं वरती टांगलेलं आहे। त्यात आपण धान्य टाकतो, बाजरी वगैरे सारखं, की चुरी वगैरे असते, दाणांची चुरी असते, डाळीची चुरी, ते टाकू शकतात। हे बघा हा पाईप सॉरी हे जे काठी आहे म्हणजे बांबूचा तुकडा आहे, तर ते आरपार टाकलेलं आहे आणि वरती झाकण लावलेलं आहे, त्यामुळे वरतून पाऊस वगैरे पडणार नाही। हे बघा पक्ष्यांनी त्यात हे केलेलं आहे, काय म्हणतात गवत वगैरे नेलेलं आहे। हा चिमणा आपण त्याच्या जवळ आहे म्हणून तो तिथे बघतोय की आपल्या याला काहीतरी करतायत का, काय करतायत असं, म्हणून आपण त्यांना काही त्रास देत नाही, त्यामुळे ते सुद्धा उडत नाही, मांसाळलेले आहे। अशा पद्धतीने आपण सुद्धा करायला पाहिजे। आता हे जे आहे ना पक्ष्यांचं घरटं आपल्या घराच्या जवळ गरजेचं आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा, आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।